तुमच्याकडे बघू, नंतर आपण त्याच्याबद्दल बोलूया। पिंपळगाव बाजार समितीच्या मतमोजणीमध्ये तुफान राडा झालेला आहे। अपक्ष उमेदवार यतीन कदम आणि माजी आमदार अनिल कदम हे समोरासमोर आल्याने समर्थक भिडलेले आहेत एकमेकांमध्ये आणि त्यांच्यामध्ये राडा झालाय। पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलेला आहे। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आता समर्थक पांगलेत असं सुद्धा समोर येत आहे। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, का हा वाद निर्माण झाला, आताची परिस्थिती कशी आहे? नाशिकच्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी सुरू होती आणि या ठिकाणी माजी आमदार अनिल कदम आणि त्यांचे चुलत बंधू असलेल्या यतीन कदम यांच्यामध्ये हा वाद झालेला आहे। यतीन कदम हे अपक्ष उमेदवारी करत होते। यतीन कदम हे अपक्ष उमेदवार असताना त्यांना जी मतं मिळालेली होती त्या मतांवरती ते विजयी झालेले होते। मात्र बाद मतं जी होती ती जर समोरच्या उमेदवाराला अर्थात अनिल कदम यांच्या उमेदवाराला पडली असती तर कदाचित ते विजयी झाले असते। त्यामुळे ही फेर मतमोजणी करण्यात आली आणि या फेर मतमोजणीमध्ये यतीन कदम जे आहेत ते विजयी झाल्याचं दाखवण्यात आलं आणि यतीन कदम विजयी झाल्यानंतर फेर मतमोजणीमध्ये यतीन कदम विजयी झाल्यानंतर समोरच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर आजी माजी आमदार जे आहेत ते आमने सामने आले। यामध्ये दिलीप बनकर जे आहेत ते राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत ते देखील या वादामध्ये समोर आले। त्यावेळेला आमदार दिलीप बनकर आणि माजी आमदार अनिल कदम यांच्यामध्ये हमरीतुमरी झाली आणि हा वाद थेट हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला। त्यामुळे यतीन कदम आणि अनिल कदम या दोघाही भावांचे कार्यकर्ते जे आहे ते एकमेकाच्या अंगावर धावून गेले आणि हा सगळा वाद जो आहे तो त्या ठिकाणी झाला। त्यानंतर पोलिसांनी एक सौम्य लाठीमार करून या ठिकाणची गर्दी जी आहे ती पांगवलेली आहे आणि आतमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलेलं आहे। त्यामुळे आता तरी वातावरण शांत असलं किंवा वाद जरी मिटलेला असला तरी हा वाद जो आहे तो उफाळू शकतो। मोठ्या प्रमाणात आता कार्यकर्त्यांची जमवाजमव जी आहे ती दोघही बाजूकडून सुरू झालेली आहे। कारण बाद मतांवरती ऑब्जेक्शन घेण्यात आलं आणि बाद मतांवरती ऑब्जेक्शन घेतल्यानंतर बाद मत पुन्हा वैध ठरवण्यात आली। त्यामुळे हा सगळा वाद उपस्थित झाला आणि त्यामुळे या दोन गटामध्ये ही सगळी हाणामारी झालेली आहे। मात्र आता परिस्थिती नियंत्रणात असली तरी आता दोन्ही गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात एकमेकांच्या समोर येऊ पाहत आहेत। त्यामुळे हा वाद जो आहे तो पुढच्या काही वेळामध्ये अधिक तणावपूर्ण होऊ शकतो अशी सगळी परिस्थिती नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीची आहे। तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आतापर्यंतचा जो निकाल हातामध्ये आलेला आहे त्यानुसार महाविकास आघाडीच्या आपला पॅनलला या ठिकाणी विजय मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे। आपला पॅनलचे आतापर्यंत 4 उमेदवार 15 पैकी 4 उमेदवार जे आहे ते विजयी झालेले आहे। एक मोठा विजय जो आहे तो आपला पॅनलला या ठिकाणी आलाय। तर येवल्यामध्ये छगन भुजबळ यांच्या पॅनलला त्या ठिकाणी आपलं वर्चस्व कायम ठेवण्यामध्ये यश मिळालेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण